After long time, welcome back students. Class 7, topic 5, food safety, part 2. तर मित्र हो, जसं की आपण प्रिव्हियस पार्ट मध्ये पाहिलेलं आहे, या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओमध्ये फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन हा पार्ट कंटिन्यू करतोय. So we have learned about various methods of safe storage of food like freezing, drying, boiling, airtight packaging. सो आपण याच्या अगोदर पाहिले की फूड स्टोरेज कशा पद्धतीने केलं जावं, अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी, प्रिझर्व करण्यासाठी कशा पद्धतीने आपण ते कोणत्या मेथड वापरू शकतो, जस्ट लाईक फ्रीजिंग असेल, ड्राईंग असेल, बॉइलिंग असेल किंवा एअरटाईट पॅकेजिंग असेल. So these are different methods. They are used to prevent the growth of microorganisms in food and thereby they save the food from spoilage. सो अशा बऱ्याच मेथड्स आहेत. आता ऍक्च्युली आपण काय करत असतो, फूड स्टोरेज किंवा फूड प्रिझर्व करतो म्हणजे काय करतो, ऍक्च्युली अन्न जे आहे ते खराब कधी होतं, फूड स्पॉइल कधी होतं, ज्यावेळी त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीवांची वाढ होते, त्यावेळी अन्न हे खराब होत असतं. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. तर सूक्ष्मजीवांची वाढ झाल्यानंतर म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो झाल्यानंतर अन्न पदार्थ हे खराब होतात. ओके, मग जर आपल्याला अन्न टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, वी हॅव टू कंट्रोल द ग्रोथ और वी हॅव टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन द फूड. अन्न जे खराब होतं, नासाडी होते, ती टाळण्यासाठी आपण त्यामध्ये वाढत असणारे जे सूक्ष्मजीव आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत, त्यांची वाढ होऊ न देणं किंवा त्यांची वाढ थांबवणं हे आपण करू शकतो. आणि या पद्धतीने आपण काय करू शकतो, वी कॅन सेव्ह फूड फ्रॉम स्पॉइलिंग, अन्न खराब होण्यापासून वाचवू शकतो. सो फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन. ओके, नाउ लेट अस मूव्ह टू द फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन. म्हणजे अन्न हे सुरक्षित कसं ठेवायचं, हाऊ कॅन वी प्रोटेक्ट फूड ॲज वेल ॲज हाऊ कॅन वी प्रिव्हेंट द और प्रिझर्व म्हणजे अन्न हे जास्त काळ टिकवून ठेवणं. सो हे आपण वन बाय वन पाहणार आहोत. सो ॲट फर्स्ट लेट अस डिस्कस अबाउट फूड प्रोटेक्शन. तर फूड प्रोटेक्शन म्हणजे काय, प्रिव्हेंशन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फेक्शन बाय पेस्ट इज कॉल्ड ॲज फूड प्रोटेक्शन. सो प्रिव्हेंशन ऑफ फूड स्पॉइलेज, अन्न जे स्पॉइल होतं, फूड जे स्पॉइल होतं, खराब होतं अन्न, हे कशामुळे, बाय द मायक्रोबियल ग्रोथ, मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीवांची वाढ झाल्यामुळे अन्न खराब होतं, ॲज वेल ॲज अँड इन्फेस्टेशन बाय पेस्ट. जे पेस्ट म्हणजे जे कीटक असतात किंवा कीटकांसारखे जे इतर प्राणी आहेत, लाईक अँट असतील किंवा किडेमुंगी जे होतात अन्न पदार्थांमध्ये, यापासून आपल्याला जर अन्न पदार्थ सुरक्षित ठेवायचे असतील किंवा हे जे आपण करतो, अन्न पदार्थामध्ये वाढ होणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जे पेस्ट आहे, अन्न जे आहे कीटकांना बळी पडतं, कीटकांपासून आपण अन्न सुरक्षित ठेवणं हे गरजेचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, प्रिव्हेंशन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ, सूक्ष्मजीवांची वाढ, आणि कीटकांपासून अन्न सुरक्षित ठेवणं किंवा यांच्यापासून आपण प्रिव्हेंट करणं, अन्न पदार्थावरती कीटकांचा जो हल्ला होतो त्यापासून अन्न वाचवणं किंवा प्रिव्हेंट करणं, या सगळ्याला आपण कलेक्टिव्हली एकत्रितरित्या फूड प्रोटेक्शन असतं. सो वी प्रोटेक्ट फूड फ्रॉम स्पॉइलेज बाय द अटॅक ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स ॲज वेल ॲज पेस्ट. नाउ फूड प्रिझर्व म्हणजे टिकवून ठेवणं. अन्न हे जास्त कालावधीसाठी समजा आपण टिकवून ठेवलं किंवा जास्त कालावधीसाठी आपण अन्न साठवून ठेवतो. पहा, घरी आपल्या लोणची, पापड असे जे पदार्थ असतात, हे याचं एक वेल नोन एक्झाम्पल आहे. सो यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्स टू प्रिव्हेंट फॉर ए लॉंग पिरियड ऑफ टाइम फूड स्पॉइलेज इंटरनल फॅक्टर्स. फूड स्पॉइलेज ड्यू टू इंटरनल फॅक्टर्स इज कॉल्ड फूड प्रिझर्वेशन. आता केअरफुली लक्षात घ्या, यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्स. आपण काय करतो, अन्न पदार्थामध्ये काही प्रिझर्वेटिव्स म्हणजे असे पदार्थ आहेत जे अन्न पदार्थ टिकवण्यासाठी, जास्त दिवस टिकवण्यासाठी ऍड केले जातात, टू प्रिव्हेंट फॉर ए लॉंग पिरियड ऑफ टाइम. सो व्हॉट वी कॅन डू, वी कॅन प्रिव्हेंट फूड स्पॉइलेज फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम. अन्न वाया न जाऊ देणं जास्त काळासाठी किंवा अन्न जास्त काळासाठी टिकवून ठेवतो. अन्न पदार्थामध्ये जे इंटरनल फॅक्टर्स
फॅक्टर्स आहेत, अंतर्गत घटक आहेत की ज्यामुळे अन्न वाया जाऊ शकतं, खराब होऊ शकतं, नासाडी होऊ शकते. हे टाळण्यासाठी आपण काय करतो, वी ऍड सम प्रिझर्वेटिव्ह टू द फूड. मग ही जी मेथड आहे किंवा याला आपण फूड प्रिझर्वेशन असं म्हणतो, हे लक्षात घ्यायचंय. सो इथं आपण फूड प्रोटेक्शन आणि फूड प्रिझर्वेशन म्हणजे काय हे पाहिलं. फूड प्रोटेक्शन म्हणजे इन शॉर्ट वी अवॉइड स्पॉइलेज ऑफ फूड बाय अटॅक ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड पेस्ट. आणि फूड प्रिझर्वेशन म्हणजे काय, आपण जास्त काळासाठी अन्न हे खराब न होऊ देता टिकवून ठेवतो, याला आपण फूड प्रिझर्वेशन असं म्हणतो. आता इथे एक माहिती दिलेली आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट्स सो फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. तर राष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या ह्या संस्था आहेत. यामध्ये फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याचा शॉर्ट फॉर्म FDA असाही आहे. दिस इज अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. पहिल्यांदा लक्षात घ्या, FDA ही एक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, शासकीय संस्था आहे. दॅट कंट्रोल प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड. आता हे काय करतात, ते नियंत्रण ठेवतात कशावरती, प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड. अन्न निर्मिती, प्रोडक्शन म्हणजे निर्माण करणं, आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याची वाटणी करणं किंवा त्याचे डिस्ट्रीब्युशन करणं, वेगवेगळ्या ठिकाणी पाठवणं. अँड ड्रग्स, फक्त अन्नच नाही तर ड्रग्स म्हणजे जी औषधं आहेत, बाय देअर स्टँडर्डायझेशन. आता याचे स्टँडर्डायझेशन म्हणजे काय, याचे प्रमाण ठरलेले आहे किंवा ठराविक पद्धतीनं फूड जे आहे किंवा ड्रग्स जे आहेत याचं प्रोडक्शन करणं गरजेचं आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं गरजेचं आहे. हे सगळं कंट्रोल करण्याचं काम FDA करतो. आता वेल नोन एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ शकतो. आपण ज्यावेळी एखादं मेडिसिन खरेदी करतो त्यावेळी त्यावरती मॅन्युफॅक्चरिंग डेट ॲज वेल ॲज त्याची जी एक्सपायरी डेट असते ती ठरलेली असते. तर ही एक्सपायरी डेट देण्याचं जे नियंत्रण आहे किंवा याच्यावरती जे नियंत्रण आहे हे FDA लोकांचं राहतं. त्याचबरोबर जे अन्न पदार्थ जे आपण विकत घेतो त्याच्यावरती पण एक्सपायरी डेट असते. तर हे कंट्रोल करण्याचं काम किंवा त्याचे जे स्टँडर्डायझेशनचे नॉर्म आहे म्हणजे नियम जे आहेत, किती दिवस आपण एखादा अन्न पदार्थ जास्तीत जास्त आपण टिकवून ठेवू शकतो, हे जे नियम आहेत हे FDA ठरवतं. यांच्या नियमानुसार ते आपल्याला अन्न पदार्थांवरती त्याचे डेट्स किंवा त्याचा प्रिझर्वेटिव्ह त्यामध्ये किती प्रमाणात ऍड केलेले आहेत हे सगळं ठरवण्याचं काम FDA करतं. फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ऑफ अथॉरिटी ऑफ इंडिया. आता आणखी एक संस्थेची इथं माहिती दिली आहे, फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, याचा शॉर्ट फॉर्म आहे FSSAI. अशी आणखी एक संस्था आहे की जी भारतामध्ये आपल्या देशामध्ये एस्टॅब्लिश निर्माण करण्यात आली. ॲज पर फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ऍक्ट, एक कायदा आहे 2006 मध्ये, फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन, अन्न सुरक्षितता वरती जो एक कायदा आहे त्यानुसार ही संस्था आणखी एक निर्माण करण्यात आलेली आहे भारतामध्ये. आणि या दोन्हींच्या वेबसाईट्स आपल्याला इथं दिलेल्या आहेत. सो इन शॉर्ट, जे अन्न पदार्थ तयार केले जातात वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, जे मेडिसिन्स किंवा ड्रग्स तयार केले जातात वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यावरती नियंत्रण राखण्याचं काम त्या इंडस्ट्रीज कुठल्या प्रकारचं कुठल्या प्रतीचे अन्न पदार्थ तयार करतात किंवा मेडिसिन्स तयार करतात यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम ह्या ऑर्गनायझेशन्स, या संस्था करत असतात. हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट पेज. आता इथं काही मेथड्स दिलेले आहेत की ज्याचा वापर करून आपण फूड प्रोटेक्शन, अन्न पदार्थ सुरक्षित ठेवू शकतो. तर या मेथड्स कोणकोणत्या आहेत? सो लेट अस डिस्कस. ह्या मेथड्स आपण वन बाय वन बघायचे आहेत. यातल्या काही मेथड्स आपल्या ओळखीच्या पण आहेत, लाईक फ्रीजिंग. सो फ्रीजिंग म्हणजे काय, आपण आपल्या घरीही जे अन्न पदार्थ आहेत, जे अन्न पदार्थ शिल्लक राहिलेले आहेत ते आपण फ्रीज मध्ये ठेवतो, बरोबर का, की ज्यामुळे ते खराब होत नाही. तर नेमकं कशा पद्धतीने आपण ही मेथड वापरतो? बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन्स इन फूड मटेरियल आर स्लोड डाऊन ॲट लो टेम्परेचर. आता जनरली काय होतं, ॲट लो टेम्परेचर, कमी तापमानाला, थंड तापमानाला, लक्षात घ्या, त्या अन्न पदार्थामध्ये ज्या बायोलॉजिकल आणि केमिकल रिॲक्शन्स आहेत, जैविक आणि रासायनिक क्रिया ज्या घडतात की ज्यामुळे अन्न पदार्थ खराब होऊ शकतात. ऍक्च्युली टेम्परेचर कमी असेल तर या कमी तापमानाला, लो टेम्परेचरला, ह्या प्रक्रिया थांबतात. म्हणजेच याचा अर्थ अन्न पदार्थामध्ये होणारी जी सूक्ष्म जीवांची वाढ आहे, ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, ती पण तिथं थांबते. सो टेम्परेचर लो असल्यामुळे कमी तापमानाला ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात. ॲज अ रिझल्ट फूड रिमेन्स इन गुड कंडिशन फॉर ए लॉंगर ड्युरेशन. म्हणून लक्षात घ्या की जास्त कालावधीसाठी अन्न पदार्थ हे जास्त दिवस, जास्त कालावधीसाठी टिकून राहतात. And that is why refrigerators are used in the kitchen. आपल्याला माहिती आहे आपल्या किचन मध्ये, बऱ्याच जणांच्या घरी किचन मध्ये रेफ्रिजरेटर असतोच. सो
अन्न पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी ही एक महत्वाची मेथड आहे फ्रीजिंग, जी आपल्या डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल आहे. देन सेकंड एक्झाम्पल आहे यूज ऑफ इनर्ट गॅसेस. आता इनर्ट गॅसेस म्हणजे काय, त्याला निष्क्रिय वायुमूलद्रव्य असं म्हटलं जातं. ते कुठल्याही प्रकारे त्यांची अभिक्रिया रिॲक्शन होत नसते, ॲज दे आर इनर्ट. इनर्ट म्हणजेच ते कुठल्याही रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही, म्हणजे ते इनर्ट म्हणजे काय, निष्क्रिय असतात, म्हणून त्याला इनर्ट गॅसेस असं म्हटलं जाते. इंग्लिशमध्ये निष्क्रियला इनर्ट असं म्हटलं जातं. आणि यामध्ये एक वेल नोन एक्झाम्पल आहे नायट्रोजन. तर काय केलं जातं, जे आपण फूड पॅकेट घेतो, लाईक तुम्ही चिप्स किंवा पोटॅटो चिप्स असतील किंवा वेगळ्या प्रकारचे तुम्ही फ्रायम तळलेले पदार्थ पॅकिंग मध्ये घेता, फुगलेले असे असतात पॅकेट्स. ओके, याच्यामध्ये ऍक्च्युली नायट्रोजन गॅस फिल केलेला असतो. सो नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन एअर टाईट पॅकेट्स ऑफ पोटॅटो वेपर्स. सो पोटॅटो वेपर्स असतील किंवा अदर फूड प्रोडक्ट्स जे आहेत, जे पॅकेजिंग मध्ये असतात, प्लास्टिकच्या बॅग मध्ये फुगलेले असतात, ऍक्च्युली त्यामध्ये नायट्रोजन गॅस भरलेला असतो. आणि याचं कारण असं आहे, नायट्रोजन गॅस हा इनर्ट गॅस आहे. तो कुठल्याही प्रकारचे फंगस किंवा इन्सेक्ट्स त्या अन्न पदार्थामध्ये वाढू देत नाही, त्यामुळे अन्न पदार्थ जास्त दिवस टिकून राहतात. सो इट प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ फंगस अँड इन्सेक्ट्स इन द फूड. सो अन्न पदार्थ जे आहेत अशा पॅकेटमध्ये ते जास्त दिवस टिकतात. याला आपण म्हणतो यूज ऑफ इनर्ट गॅसेस. या मेथड्स अतिशय महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवणे गरजेचं आहे, कारण या मेथड्स पण विचारले जाऊ शकतात. देन स्मोकिंग ही एक मेथड आहे. यामध्ये काय केलं जातं, फूड इज प्रिझर्व्ड विथ द हेल्प ऑफ स्मोक. जे अन्न पदार्थ टिकवून ठेवायचे आहेत ते स्मोक म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा धूर जो आहे त्या स्मोक मध्ये हे अन्न पदार्थ ठेवले जातात. यामध्ये थोडक्यात माहिती दिलेली आहे. यामध्ये एक केमिकल सबस्टन्स वापरला जातो, ॲल्युमिनियम फॉस्फाईड. या ॲल्युमिनियम फॉस्फाईडच्या स्मोक मध्ये अन्न पदार्थ ठेवल्यानंतर ते जास्त दिवस टिकून राहू शकतात. देन यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स कीटकनाशक. सो वी कॅन यूज इन्सेक्टिसाइड्स टू प्रिव्हेंट द फूड फ्रॉम स्पॉइलेज. लाईक मेलॅथिओन नावाचा एक सबस्टन्स आहे, इन्सेक्टिसाइड आहे. मेलॅथिओन नावाचा एक इन्सेक्टिसाइड म्हणजेच कीटकनाशक आहे. हे काय केलं जातं, इट इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स. जे अन्नधान्यांच्या ज्या बॅग्स असतात, त्याला गनी बॅग्स असं म्हटलं जातं, त्यामध्ये जे अन्नधान्य ठेवलेलं आहे ते टिकून राहण्यासाठी त्यावरती मेलॅथिओन नावाचा इन्सेक्टिसाइड कीटकनाशक फवारला जातो, की ज्यामुळे इन्सेक्ट जे आहेत हे याच्यापासून या अन्नधान्य जे टिकवून ठेवलेलं आहे, साठवून ठेवलेलं आहे, त्याचं संरक्षण होतं. आता पुढे जातोय आपण. यामध्येच यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स. तर आपण प्रिझर्वेटिव्स आपण ऑलरेडी डिस्कस केलं. दीज आर द सबस्टन्सेस विच आर ॲडेड टू द फूड टू प्रिव्हेंट फूड स्पॉइलेज फॉर लॉंग टाइम. जास्त दिवस अन्न पदार्थ टिकून ठेवण्यासाठी आपण त्यामध्ये जे पदार्थ ऍड करतो की ज्यामुळे अन्न पदार्थ जास्त दिवस टिकून राहतात, त्याला प्रिझर्वेटिव्ह असं म्हणतात. आता यामध्ये दोन प्रकारचे आहेत, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल प्रिझर्वेटिव्ह. सो पहिल्यांदा आपण नॅचरल प्रिझर्वेटिव्ह बघू. सम नॅचरली अवेलेबल मटेरियल्स लाईक साल्ट. आता साल्टचं वेल नोन एक्झाम्पल आहे, कारण आपण आपल्या घरी जे लोणची असतात त्यामध्ये मीठ जास्त प्रमाणात ऍड करतो बघा, कारण हा नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे. शुगर, ऑइल, दे आर युज्ड ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. हे प्रिझर्वेटिव्ह आहेत. कशामध्ये आपण वापरतो, पिकल्स मध्ये म्हणजे लोणच्यांमध्ये, जॅम्स मध्ये साखर असते, किंवा मुरंबा जो आहे किंवा पेठा जो आहे यामध्ये पण साखर असते, कारण हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त काही रासायनिक म्हणजेच केमिकल प्रिझर्वेटिव्ह पण आहेत, की जे आपण अन्न पदार्थ टिकवण्यासाठी ऍड करतो. व्हिनेगार हे वेल नोन एक्झाम्पल आहे. देन सायट्रिक ऍसिड आहे, सोडियम बेन्झोएट आहे, सम नायट्रेट्स अँड नायट्राइट्स salts are the example of chemical preservative. So हे काही सगळे रासायनिक पदार्थ आहेत. these are the chemical substances like acetic acid म्हणजे व्हिनेगार असेल, सायट्रिक ऍसिड आहे, सोडियम बेन्झोएट आहे, त्याचबरोबर काही नायट्रेट किंवा नायट्राइट्स पण आहेत, की जे केमिकल प्रिझर्वेटिव्ह म्हणून फूड मटेरियल मध्ये आपण ऍड करतो. आता हे कुठे वापरतात, हे ऍक्च्युली इंडस्ट्रीमध्ये वापरतात. दे आर युज्ड इन द सॉसेस, जेलीज, जॅम्स अँड पॅकेज रेडी टू कुक व्हेजिटेबल्स. आता वन बाय वन पहा. जॅम्स, जेलीज किंवा सॉस आपल्याला माहितीच आहे, पण आजकाल आपल्याला पॅकेज रेडी पॅकेज रेडी टू कुक व्हेजिटेबल्स अँड रेडी टू ईट फूड, म्हणजे पॅकेटमध्ये आपल्याला हे फूड मटेरियल मिळतात, ते आणायचे डायरेक्टली शिजवायचे. जस्ट लाईक सूप पॅकेट माहिती असतील आपल्याला, ते डायरेक्टली आपण आणतो ते शिजवतो. तर यामध्ये हे प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले असतात.
These preservatives keep the food safe for very long time. आणि हे जे केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहेत ते काय करतात, ते कॅन कीप फूड फॉर व्हेरी लॉंग टाइम. अन्न पदार्थ हे जास्त कालावधीसाठी सुरक्षित आपण या केमिकल प्रिझर्वेटिव्हचा वापर करून आपण टिकवून ठेवू शकतो. सो दॅट इज अबाउट प्रिझर्वेटिव्ह. आणि पुढच्या ज्या दोन नेक्स्ट मेथड्स आहेत त्या आपण आता पाहणार आहोत. त्यामध्ये इरेडिएशन नावाची एक मेथड आहे. इन दिस मेथड food is exposed to ionizing radiations such as high energy electron emitted by accelerators, X-rays, gamma rays emitted by radioactive isotope. आता यातल्या काही नावं जी आहेत ही अतिशय तुमच्यासाठी नवीन आहेत आणि थोडी कॉम्प्लिकेटेड आहेत. तर लक्षात घ्या, यामध्ये काय केलं जातं, इरेडिएशन मध्ये फूड जे आहे, जे मला फूड टिकवून ठेवायचं आहे ना, त्याच्यावरती विशिष्ट प्रकारचे रेडिएशन्स, रेडिएशन म्हणजे जसं आपली सूर्यकिरणं आहेत तसेच एक प्रकारचे रेडिएशन्स आपण प्रयोगशाळेमध्ये किंवा लॅबमध्ये मिळवू शकतो की ज्यामध्ये आयोनायझिंग रेडिएशन्स आहेत. लाईक हाय एनर्जी इलेक्ट्रॉन इमिटेड बाय ॲक्सिलरेटर. ॲक्सिलरेटर हे असं एक उपकरण आहे की जे इलेक्ट्रॉनचा मारा करतं, आपल्याला डायरेक्ट इलेक्ट्रॉन देतं. आपल्याला माहिती आहे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे ॲटमचे पार्ट आहेत. त्यातले फक्त इलेक्ट्रॉन सेपरेट करून त्या इलेक्ट्रॉनचा मारा आपण अन्न पदार्थांवरती करू शकतो आणि अन्न पदार्थ जास्त दिवस टिकवून ठेवू शकतो. देन एक्सरे आपल्याला माहितच आहे. सो एक्सरे हे पण एक प्रकारचे रेडिएशन्स आहेत की ज्याचा मारा आपण अन्न पदार्थांवरती करून अन्न पदार्थ जास्त दिवस टिकवून ठेवू शकतो. देन गॅमा रेज हा पण एक प्रकारचे रेडिएशन्स आहेत. रेडिएशन म्हणजे किरण मराठीमध्ये म्हटलं जातं त्याला. दे आर द सम टाइप ऑफ रेडिएशन्स ऑर रेज. हे जे रेडिएशन्स आहेत गॅमा रेज हे रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स पासून निघतात. आता रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप म्हणजे काय, एक विशिष्ट प्रकारचे मूलद्रव्य आहे. जसं आयर्न आहे, गोल्ड आहे, कॉपर आहे. तर ह्या मूलद्रव्यांमध्ये काही मूलद्रव्य रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय, ते रेडिएशन्स देतात, रेडिएशन्स बाहेर टाकतात, लाईक गॅमा रेज. तर हे जे आपण फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, गॅमा रेज जे आहेत रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप पासून बाहेर पडणारे, त्याचा वापर करून आपण अन्न पदार्थ जास्त दिवस टिकवून ठेवू शकतो. This process destroy the microbes and insects from the food. आता ज्यावेळी आपण हे रेडिएशन्स अन्न पदार्थांवरती मारतो त्यावेळी त्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा इन्सेक्ट्स आहेत याला डिस्ट्रॉय, याला नष्ट करण्याचं काम हे रेडिएशन्स करतात. शेल्फ लाईफ ऑफ फ्रुट्स increases due to the increase in ripening period. आता पहा काय म्हटलंय, शेल्फ लाईफ ऑफ फ्रुट्स, फळं जी आहेत यांची शेल्फ लाईफ जी आहे ही रायपनिंग पिरियड म्हणजे पिकवण्याचा जो कालावधी आहे तो वाढल्यामुळे वाढलेली आहे. तर तुमचं लक्षात घ्या, शेल्फ लाईफ म्हणजे काय, पिकण्याचा कालावधी. एखादं फ्रूट रायपनिंग जे आहे त्याचा टाइम वाढल्यामुळे काय होतं, त्याची नासाडी कमी होते. त्याचबरोबर ऍट द सेम टाइम आणखी एक काय करू शकतो आपण, शेल्फ लाईफ ऑफ पोटॅटोज अँड ओनियन इन्क्रीजेस. त्याचबरोबर जे पोटॅटो किंवा ओनियन आहे हे जास्त दिवस सुरक्षित राहू शकतात. कशामुळे, ड्यू टू द स्लो डाऊन स्प्राउटिंग, त्यांचं अंकुर फुटण्याचा जो कालावधी आहे तो वाढल्यामुळे ते जास्त दिवस टिकून राहतात. अदरवाईज ते खराब होतात, हे आपल्याला माहिती आहे. आणि पुढच्या मेथडमध्ये आपण येतो पाश्चरायझेशन. ही मेथडचं नाव बऱ्याच जणांनी ऐकलं पण असेल, पण नेमकं काय आहे. इन दिस मेथड इट इन्व्हॉल्व्स हिटिंग द मिल्क ऑर अदर सिमिलर फूड्स. यामध्ये मिल्क किंवा मिल्क प्रोडक्ट जे आहेत हे हीट केले जातात अप टू ए सर्टन टेम्परेचर. एका ठराविक तापमानापर्यंत हीट केले जातात. फॉर एक्झाम्पल मिल्क, दूध जे आहे ते 80 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटापर्यंत हीट केलं जातं, कोल्ड इज हीट, आणि ते लगेच थंड केलं जातं. आता या प्रोसेस मध्ये काय होतं अशा केल्यामुळे, this destroys the microorganisms present in the milk and it keeps it for longer duration. अशामुळे काय होतं, दुधामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्मजीव जे आहेत हे लगेच नष्ट होतात आणि ते दूध जे आहे किंवा तो पदार्थ जो आहे तो जास्त दिवस टिकून राहतो असं आपल्याला दिसून येतं. आणि ही जी मेथड आहे पाश्चरायझेशन, याच्या मागे ही मेथड जी आहे ही एका संशोधक आहे, सायंटिस्ट आहेत, यांनी शोधून काढली. द मायक्रोबायोलॉजिस्ट हे एक सूक्ष्मजीव तज्ञ होते. मायक्रोबायोलॉजिस्ट सूक्ष्मजीव तज्ञ लुईस पाश्चर डेव्हलप्ड द टेक्निक फॉर प्रिझर्विंग द क्वालिटी ऑफ फूड बाय रेझिंग इट्स टेम्परेचर टू प्रिव्हेंट द मायक्रोबियल ग्रोथ.
या मेथडमध्ये, या टेक्निक किंवा या तंत्रामध्ये काय केलं जातं, फूड जे आहे ते प्रिझर्व केलं जातं आणि त्याचबरोबर त्याची क्वालिटी पण प्रिझर्व केली जाते. कशामुळे? बाय रेझिंग द टेम्परेचर. आत्ताच आपण उदाहरण पाहिलं, दूध जे आहे ते एका ठराविक तापमानाला हीट केलं जातं, ते थंड केलं जातं. तसंच प्रत्येक काही असे फूड मटेरियल आहेत की जे ठराविक तापमानाला हीट करून आपण त्याच्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याची होणारी वाढ थांबवू शकतो. सो आपण हे लक्षात घ्यायचं आहे. In Maharashtra, irrigation plants have been installed at Lasalgaon of onion and potatoes, and at Navi Mumbai for spices and spices and condiments. So महाराष्ट्रामध्ये इरेडिएशन प्लांट, इरेडिएशन मगाशी आपण मेथड पाहिली, इरेडिएशन मध्ये काही विशिष्ट प्रकारचे रेडिएशन हे अन्न पदार्थांवरती त्याचा मारा केला जातो आणि अन्न पदार्थ टिकवून ठेवले जातात. तर महाराष्ट्रामध्ये लासलगाव म्हणून एक ठिकाण आहे की जिथं ओनियन आणि पोटॅटोज टिकवण्यासाठी या मेथडचा वापर केला जातो. नवी मुंबईमध्ये पण याचा वापर, नवी मुंबईमध्ये पण एक ठिकाण आहे की जिथे स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स म्हणजेच मसाल्यांचे जे पदार्थ आहेत त्याचबरोबर मसाल्यांचे जे पदार्थ आहेत, मसाले जे आहेत हे टिकवून ठेवण्यासाठी रेडिएशन्सचा मारा करण्यासाठी अशी केंद्र तिथे उभारण्यात आलेली आहेत. सो दॅट इज अबाउट. इथे एक माहिती एक्स्ट्रा दिलेली आहे. सो थोडक्यात लासलगावमध्ये ओनियन आणि पोटॅटो सारखी जे पिकं आहेत किंवा हे जे धान्य आहे, फूड मटेरियल आहे हे टिकवून ठेवण्यासाठी रेडिएशन प्लांट्स आहेत, किरणोत्सारी केंद्र आहेत. तर नवी मुंबईमध्ये जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते टिकवून ठेवण्यासाठी तिथं ते केंद्र आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सो आपण बऱ्याच प्रकारच्या मेथड्स इथं पाहिलेल्या आहेत की ज्याचा वापर करून आपण अन्न पदार्थ जास्त कालावधीसाठी टिकवून ठेवू शकतो. ओके, सो ह्या मेथड्स अतिशय महत्त्वाचे आहेत. यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो या मेथड्स तुम्ही लक्षात घ्यायच्या. आणि आता आपण पुढच्या पार्टमध्ये जातो, नेक्स्ट पार्टमध्ये. व्हॉट इज मीन बाय अडल्ट्रेशन ऑफ द फूड? याला मराठीमध्ये अन्न भेसळ असं म्हणतात. अन्न भेसळ म्हणजे काय? जे अन्न पदार्थ आहेत यामध्ये काही नको असे पदार्थ टाकले जातात की ज्यामुळे त्या अन्न पदार्थांची क्वालिटी कमी होते पण वजन मात्र वाढतं. आणि या पद्धतीचा वापर करून लोक जे धोकादायक अन्न पदार्थ आहेत हे लोकांपर्यंत येऊ शकतात आणि त्याचा त्रास होऊ शकतो. सो अडल्ट्रेशन ऑफ फूड म्हणजे काय हे मी थोडक्यात सांगितलेलं आहे, तुम्ही एकदा पाहून घ्या नंतर. सो इथं एक टेबल दिलंय फूड स्टफ आणि त्यामध्ये जे भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ आहेत त्यांच्या नावाचं टेबल तुम्ही तयार करायचंय. सो मिल्क जे आहे यामध्ये कुठला अडल्ट्रंट ऍड केला जाऊ शकतो किंवा रेड चिली पावडर मध्ये, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. रेड चिली पावडर मध्ये, रेड चिली पावडर माहिती असेल आपल्याला, तर यामध्ये लाल विटांचा भुगा ऍड करतात कधी कधी ॲज अ अडल्ट्रंट. तर बाकीचे जे एक्झाम्पल आहेत ते सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तर हेल्थ ऑफ ऑल पीपल, यंग अँड ओल्ड, पुअर ऑर रिच, इज एंडेंजर्ड बाय फूड अडल्ट्रेशन. लक्षात घ्या, जर अन्न पदार्थामध्ये भेसळ असेल आणि असे अन्न पदार्थ जर खाण्यात आले तर सगळ्यांचं जे आरोग्य आहे हे धोकादायक होऊ शकतो. तो तरुण असेल किंवा वयस्कर असेल, पुअर किंवा रिच असेल, हे सगळ्यांनाच या अशा प्रकारचे जे अडल्ट्रेटेड फूड मटेरियल आहे याचा धोका उद्भवू शकतो. डिफरंट टाइप्स ऑफ अडल्ट्रंट्स अफेक्ट आवर हेल्थ इन डिफरंट वेज. तर आपण आत्ताच एक टेबल इथं डिस्कस केलं शॉर्टमध्ये. तर वेगवेगळ्या प्रकारचे अडल्ट्रंट्स म्हणजे भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ जे आहेत हे ऍड केले जातात आणि यातून वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ इफेक्ट्स किंवा आरोग्यावरती परिणाम होतात. सो काही उदाहरणं इथं दिलेली आहेत. सम अडल्ट्रंट्स कॉज ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट. काही अडल्ट्रंट्स जे आहेत हे अन्नपदार्थामध्ये घातले, तसं असे अन्नपदार्थ खाण्यात आले तर ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट म्हणजे पोटाचे विकार उद्भवतात किंवा पॉइझनिंग, फूड पॉइझनिंग, अन्नातून विषबाधा होऊ शकते. व्हाईल सम मे अफेक्ट द फंक्शनिंग ऑफ सम ऑर्गन्स इफ कंज्युम्ड ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम और इव्हन कॉज कॅन्सर. हे खूप धोकादायक आहे. काही केसेसमध्ये असे अडल्ट्रंट जे आहेत, पदार्थ जे आहेत, हे काही अवयवांचे जे काम आहे ते थांबवू शकतात जर असे अडल्ट्रेटेड फूड मटेरियल जास्त दिवस खाल्ले तर, किंवा यातून कॅन्सर सारखी व्याधीही होऊ शकते. सो हे अतिशय गंभीर आणि धोकादायक आहे, हे आपण लक्षात घ्या. आता इथे एक माहिती दिलेली आहे, फूड इज अडल्ट्रेटेड इन दिस वे टू. अशा काही उदाहरणं दिलेत की ज्यामधून अन्नपदार्थ जे आहेत हे अडल्ट्रेटेड केले जातात. रिमूव्हल ऑफ सम इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ फूड.
फॉर एक्झाम्पल रिमूव्हल ऑफ फॅट कंटेंट ऑफ द मिल्क. अन्न पदार्थ जे आहे, फूड मटेरियल जे आहे, यामध्ये जे महत्वाचे घटक आहेत की जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत हे काढून टाकणे. लाईक मिल्क जे आहे यातून फॅट किंवा उदाहरणार्थ दुसरं एक उदाहरण दिलं, इसेन्स ऑफ क्लोव्ज, लवंग जी आहे यातून त्याचा इसेन्स, त्याचा जो घटक आहे महत्वाचा तो काढून टाकला जातो. कॅडमॉम सारखे जे घटक आहेत ते पण अन्न पदार्थामधून काढून टाकले जातात आणि त्यामुळे ते जे अन्न आहे त्याची क्वालिटी बिघडते. लक्षात घ्या. सो दुधामधून काय केलं जातं, त्यामध्ये असणारा फॅट सारखा पदार्थ जो महत्वाचा घटक आहे तो काढून टाकला जातो, किंवा लवंग आणि वेलदोडे. सो क्लोज आणि कार्डमॉम म्हणजे लवंग आणि वेलदोडे यातून जो अर्क आहे, महत्वाचा घटक आहे, तो काढून टाकला जातो. त्यामुळे ते जे फूड मटेरियल आहे त्याची क्वालिटी खूप खराब होते, कमी होते. मिक्सिंग ऑफ लो क्वालिटी इनएडिबल्स और चीपर मटेरियल और हार्मफुल कलर विथ द फूड. तर कधी कधी काय केलं जातं, जे फूड मटेरियल आहे त्यामध्ये कमी क्वालिटीचे, कमी प्रतीचे किंवा खूप हलक्या प्रतीचे जे रंग आहेत, धोकादायक रंग आहेत, रासायनिक रंग जे आहेत हे ऍड केले जातात. यातूनही फूड ॲडल्ट्रेशन होऊ शकतं, अन्न भेसळ होऊ शकते. मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल्स लाईक स्मॉल स्टोन्स, कधी कधी जे हार्मफुल मटेरियल्स आहेत लाईक स्मॉल, लहान लहान खडक असतील, फाईन सँड, बारीक वाळू असेल, आयर्न फिलिंग्स, लोखंडाचा चुरा पण कधी कधी अन्न पदार्थामध्ये ऍड केला जाऊ शकतो. लाईक आणखी युरिया, टंग ऑफ हॉर्स, घोड्याची जी विष्ठा आहे ही पण कधी कधी, किंवा सॉडस्ट, भुसा असे सारखे पदार्थ जे आहेत हे अन्न पदार्थामध्ये ऍड केले जाऊ शकतात. सो या प्रकारे अन्न पदार्थामध्ये भेसळ केली जाऊ शकते आणि हे अतिशय धोकादायक आहे. सो थिंक अ लिटल, ईच वन ऑफ अस शुड थिंक अबाउट व्हॉट वी ईट एव्हरी डे अँड अबाउट द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू अँड क्वालिटी ऑफ फूड वी ईट. तर इथे एक तुम्हाला विचार करण्यासाठी माहिती दिली आहे. आपण जे अन्न पदार्थ घेतो, आपण डे टू डे आपण जे अन्न पदार्थ घेतो त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, पोषण तत्व जे आहे त्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, हे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे, आणि त्या अन्न पदार्थाची क्वालिटी, प्रत जी आहे, आपण जे अन्न घेतोय याबद्दल आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आपण चांगल्या क्वालिटीचा अन्न पदार्थ, चांगल्या प्रतीचे अन्न पदार्थ घेतोय का यावरती आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि ॲडल्ट्रेशन ऑफ फूड जे आहे हे अतिशय धोकादायक ठरू शकतं. आणि मगाचं जे टेबल आहे याबद्दल तुम्हाला जर सॉल्व्ह करायचं तर खाली आणखी एक टेबल दिलंय. सो हाऊ विल यू फाइंड आउट फूड हॅज बीन अडल्टरेटेड, अन्न पदार्थामध्ये भेसळ झालेली आहे हे कसं तुम्ही ठरवणार. तर इथं उदाहरणं दिलेली आहेत. लाईक मिल्क, दुधामध्ये पाणी असेल तर ते कसं ओळखायचं. पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क ऑन ग्लास स्लाइड अँड स्लाइटली इन्क्लाइंड टू इट, स्प्रेड द ड्रॉप. तर एका काचेच्या पट्टीवरती ते जे दूध आहे त्याचा ड्रॉप घ्यायचा आणि ती थोडी तिरकी धरायची आणि तो ड्रॉप पसरू किंवा जाऊ द्यायचा. इफ द मिल्क spread mark of the milk does not appear milky white, water must have added to it. जर ते पाणी जे दूध पसरले त्याचं जो मार्किंग आहे, त्याचं निशाण जर दुधी रंगाचं नसेल तर नक्कीच त्यामध्ये पाणी आहे हे ओळखायचं. देन रेड चिली पावडर मध्ये ब्रिक डस्ट, मगाशी मी बोलल्याप्रमाणे विटांचा भुगा टाकला जातो. तर हे ओळखायचं कसं. टेक अ स्पूनफुल ऑफ चिली पावडर इन द बीकर अँड ॲड वॉटर अप टू हाफ ऑफ द बीकर. त्या बीकर मध्ये आपण काय करायचं, एक चमचाभर चिली पावडर घ्यायची, त्यामध्ये अर्धा बीकर होईल एवढं पाणी घालायचं आणि स्टर करायचं आणि हे थोडा वेळ फॉर फ्यू मिनिट्स अनडिस्टर्ब, न धक्का देता त्याला तसंच ठेवून द्यायचं. बीकर म्हणजे चंचू पात्र म्हणतात त्याला मराठीमध्ये, एक काचेचं भांड असतं. If a red layer is seen settle at the bottom of beaker, it must have been adulterated with brick dust. जर त्या बीकर मध्ये ठेवल्यानंतर थोड्या वेळाने आपण पाहिल्यानंतर त्याच्या बॉटमला तळाशी जर लाल रंगाची जर लेअर तयार झाली असेल तर नक्कीच त्यामध्ये ब्रिक डस्ट, विटांचा भुगा ऍड केलेला आहे हे आपण समजून जाईल. देन टर्मरिक पावडर, तर हळद जी आहे यामध्ये मेंटॅनिल येलो नावाचा रासायनिक पदार्थ टाकला जातो की ज्यामुळे त्याचं ॲडल्ट्रेशन होतं. टेक अ पिंच ऑफ टर्मरिक पावडर इन अ टेस्ट ट्यूब. आता हे ओळखायचं कसं, तर टेस्ट ट्यूब मध्ये एक चिमटभर, तर
टर्मरिक पावडरमध्ये मेंटॅनिल येलो नावाचा जो रासायनिक पदार्थ आहे तो ऍड करून त्यामध्ये भेसळ केली जाऊ शकते. सो टर्मरिक कॅन बी अडल्ट्रेटेड बाय ॲडिशन ऑफ मेंटॅनिल येलो. टेक अ पिंच ऑफ टर्मरिक. आता हे ओळखायचं कसं, हाऊ कॅन वी आयडेंटिफाय इट? टेक अ पिंच ऑफ टर्मरिक पावडर in a test tube and add small quantity of water to it. Shake the mixture and add a few drops of concentrated HCl. सो एका टेस्ट ट्यूब मध्ये आपण टर्मरिक पावडर घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून ते स्टर करायचं, चांगलं शेक करून घ्यायचं आणि यामध्ये 1 ते 2 ड्रॉप, फक्त 1 ते 2 ड्रॉप आपण HCl ऍड करायचं आहे. आता जर हे जे मिक्सचर आहे, इफ दिस मिक्सचर बिकम्स रेड ऑन ॲडिशन ऑफ HCl and the red color does not disappear, it definitely contain methanol yellow. तर HCl ऍड केल्यानंतर त्या सोल्युशनचा कलर जर रेड झाला, तो रेड कलर डिसअपियर झाला नाही आहे असा राहिला, तर नक्कीच त्यामध्ये मेंटॅनिल येलो हा पदार्थ ऍड केलेला आहे हे ओळखून जाऊ शकतो आपण. आणि त्यानंतर रवा माहिती आहे आपल्या सर्वांना, तर यामध्ये फाईन आयर्न फिलिंग्स, यामध्ये बारीक असे लोखंडाचा भुगा ऍड केला जाऊ शकतो. यासाठी सिम्पली आपण काय करू शकतो, वी कॅन पास मॅग्नेट थ्रू रवा. तर रव्यामधून आपण मॅग्नेट पास केल्यानंतर जे आयर्न फिलिंग्स आहेत ते ऑब्विसली मॅग्नेटला चिकटून जातील आणि आपण ओळखू शकेन की यामध्ये काय केलेलं आहे, तर आयर्न फिलिंगचं ॲडल्ट्रेशन केलेलं आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर हा युनिट इथं आपला संपतोय आणि नेक्स्ट सेशनमध्ये, पुढच्या पार्टमध्ये आपण आपला टॉपिक नंबर 6 मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज हा पार्ट सुरू करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.